जय श्रीराम. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विरचित राजनीतीवरील ग्रंथ बुधभूषण. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीरामांवर दिलेला शंभूराजांनी श्लोक याचा आपण अर्थ समजावून घेतला. प्रभू श्रीरामचंद्र किंवा रामायणाचा प्रभाव शंभूराजांवर कसा होता हे आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघूया. शंभूराजांनी स्वतःबद्दल जे बुधभूषणमध्ये वर्णन केलंय त्याच्यामध्ये शंभूराजे असं म्हणतात की मी कोदंड विद्येमध्ये पारंगत आहे. प्रभू श्री रामचंद्राच्या धनुष्याचं नाव कोदंड हे होतं आणि त्यामुळे शंभूराजे असं म्हणतात की मी कोदंड विद्येत पारंगत आहे, म्हणजेच धनुर्विद्येत पारंगत आहे. पण धनुर्विद्येच्या जागी शंभूराजे कोदंड विद्या असा शब्दप्रयोग वापरतात. बाकरे शास्त्रींना दिलेल्या दानपत्रात शंभूराजे असं म्हणतात की पापभेरू राजे, म्हणजेच पापकर्म करण्यास भीती बाळगणारे, पापकर्म करण्यास घाबरणारे राजे, म्हणजेच धर्माने आचरण करणारे राजे, या राजांवर मी कायम अंजनी धारण केलेली आहे. म्हणजेच या राजांसाठी मी आशीर्वचनाचे अर्घ्य हे दिलेले आहे. शंभूराजे पुढे या दानपत्रात स्वतःबद्दल असं म्हणतात की पितृभक्तीमध्ये कधी अंतर पडू न देणारे असे आम्ही. पुढे ते असं म्हणतात की 1.5 कोटीची संपत्ती आणि राजपद हे तृणाप्रमाणे तुच्छ समजणारे असे आम्ही. शंभूराजे स्वतःबद्दल असे म्हणतात की कर्तव्य पालनात दाशरथी रामाप्रमाणेच विक्रम गाजवणारे असे आम्ही. या सगळ्या गोष्टी हे स्वतःबद्दलचं वर्णन शंभूराजे करताना प्रत्येक वेळेला भगवान श्रीरामाचा दाखला देत आहेत. शंभूराजे पुढे असं म्हणतात की धर्माने आचरण करावे आणि धर्माने आचरण करणाऱ्या राजास भोग आणि मुक्ती हे दोन्ही मिळते आणि पुढच्या पिढीने किंवा पुढच्या पिढीतल्या राजांनी असंच आचरण करावं अशी रामचंद्राने प्रार्थना केलेली आहे. आणि मी देखील धर्मानेच आचरण केलेलं आहे आणि आता मी सुद्धा पुढच्या राजांसाठी, भावी राजांसाठी त्यांनी धर्माने वागावे अशी प्रार्थना करतो. इथं देखील रामाचा उल्लेख शंभूराजांनी या बाकरे शास्त्रींना दिलेल्या दानपत्रामध्ये केलेला आहे. चाफळ येथे रामनवमीचा रामोत्सव चालायचा. कराडचे देशाधिकारी भानजी गोपाळ यांना आज्ञापत्र पाठवले शंभूराजांनी एक. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की हा रामोत्सव हा तुर्की आणि मुस्लिम आक्रमकांमुळे बंद पडला होता आणि मुस्लिम आक्रमकांमुळे बंद पडलेला हा रामोत्सव परत चालू करण्याचे आदेश शंभूराजांनी या आज्ञापत्रात कराडचे देशाधिकारी भानजी गोपाळ यांना दिलेले आहेत. आणि मग हे आज्ञापत्र आदेश दिल्यानंतर दिवाकर स्वामी हे मागणी घेऊन शंभूराजांकडे आले होते आणि मग हा रामोत्सव नियमितपणे कायम स्वरूपी हा रामोत्सव सुरू झालेला आहे. चाफळचा रामनवमीचा रामोत्सव शंभूराजांनी दिलेल्या आज्ञापत्रामुळे या रामोत्सवाला कराडचे देशाधिकारी भानजी गोपाळ यांनी लष्करी बंदोबस्त दरवर्षी दिलेला आहे अशी आपल्याला कागदोपत्रात नोंद मिळते. हा रामायणाचा प्रभाव शंभूराजांवर निश्चितच पडला. जिजाऊ महासाहेबांनी रामायणाचे संस्कार शंभूराजांवर केले. त्यामुळे आता शंभूराजांना प्रयोगरूपी रामायण कोणी शिकवले ते आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ये मुजरा करतो छत्रपती श्री संभाजी राजा.